नमस्कार. मी ओमप्रकाश उडान. आपण पाहत आहात वास्तव न्यूज मराठी. घनसावंगी तालुक्यातून एक दुर्दैवी अशी घटना जी आहे ती हाती येत आहे. चोरट्याने धारदार शस्त्राचा धाक दाखवून 3 ठिकाणी घरफोड्या करत लाखोचा ऐवज लंपास केलाय. काही घरातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवत तसेच मारहाण करून चोरट्याने ऐवज घेऊन रिक्षाने पलायन केलं. यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोड्या करत 3 घरांमध्ये चोरी केल्याची घटना बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. शहागड रोड परिसरातील एका गल्लीमध्ये 2 ते 4 वाजेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. चोरट्याने धारदार शस्त्राचा धाक दाखवत घरातील सदस्यांना मारहाण केली आणि सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा लाखोचा ऐवज लंपास करून रिक्षाने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नारायण सोनाजी बोबडे, कृष्णा लक्ष्मण रंजे आणि अर्जुन आसराजी बोबडे यांच्या घराचे कडी कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. काही घरातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाणही करण्यात आली असं समजतं. घरातील काही ठिकाणी दरवाजाच्या बाहेरून कड्या ज्या आहेत त्या चोरट्याने लावल्या होत्या, त्यामुळे त्या लोकांना आतच अडकून ठेवण्यात आलं होतं. चोरट्यांनी तिन्ही घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू असा लाखोचा ऐवज चोरून नेला आहे. पहाटेच्या सुमारासच्या या चोरीच्या घटनेमुळे तीर्थपुरी व परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सलग 3 घरांमध्ये एकाच वेळी झालेल्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून पोलिसाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उभा केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. तसंच फिंगरप्रिंट पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं आणि यावेळी सदरील 3 ठिकाणी ज्या चोऱ्या झाल्या त्याचा पंचनामाही पोलीस विभागाकडून करण्यात आला आहे. तसंच चोरट्यांनी सदरील चोरी केल्यानंतर रिक्षाने पलायन केल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान तीर्थपुरी व परिसरात शहरात वाढत्या घरफोड्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून चोरट्यांचा तात्काळ शोध पोलिसांनी लावावा अशी मागणी जी आहे ती जोर धरत आहे. अशाच वेगवेगळ्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच लाईक करा, कमेंट करा व शेअरही करा. त्याला काही गोष्टच नाही. हॅलो,